हॅलो विद्यार्थी मित्रो, आज आपण बाह्य सेवा याचा अर्थ आउटसोर्सिंगचा अर्थ, फायदे आणि तोटे याचा विचार करणार आहोत. आज बऱ्याचदा मोठ्या आस्थापनामध्ये किंवा दुकानामध्ये बाजारात किंवा तुम्ही सुरक्षा रक्षक जो असतो त्या जागेतील पार्किंग व्यवस्थेवर लक्ष ठेवताना पाहिले तर तिथं रखवालदार त्या ठिकाणी दिसतात, सुरक्षा रक्षक दिसतात. पण ते संस्थेचे कर्मचारी नसून त्यांची नियुक्ती ही दलालामार्फत असते, ठेकेदारामार्फत असते. आणि हे दलाल संस्थेस रखवालदार पुरवण्याच्या सेवा उपलब्ध करून देतात. किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर संस्थांनी सुरक्षा सेवा म्हणजे सिक्युरिटी जी आहे हे आउटसोर्सिंग माध्यमातून घेतलेली असते. आउटसोर्सिंग किंवा बाह्य सेवा म्हणजे एखाद्या व्यवसायासाठी विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थेशी करार करणे, की मुख्यतः कमी महत्त्वाची जी कामं असतात ती कमी महत्त्वाची कामासाठी प्रामुख्यानं व्यवसाय संस्था आपला वेळ किंवा श्रम अधिक खर्च न करता त्या कामासाठी ती कामं बाहेरून करून घेण्यासाठी त्रयस्थ ठेकेदाराशी करार करतात आणि त्यांना त्या कराराप्रमाणे सर्व रक्कम त्या ठिकाणी दिल्यात असते आणि ठेकेदार ती सेवा त्या व्यवसाय संस्थेला देत असतो. त्या व्यवसाय संस्थेमध्ये जे कर्मचारी असतात ते त्या संस्थेचे नसतात तर ते ठेकेदाराचे असतात. ठेकेदाराला त्या कंपनीकडून कराराप्रमाणे जी रक्कम मिळते ती रक्कम मिळाल्यानंतर ठेकेदार त्या कर्मचाऱ्यांना पगार देत असतो. म्हणजे आपल्याला सुरक्षा रक्षक आहे किंवा मोठ्या संस्थांमध्ये आपण जर कॅन्टीन पाहिली तर ही जे कॅन्टीन सेवा देणारे असतात हे त्या व्यवसाय संस्थेत नसतात तर ते कॉन्ट्रॅक्ट असतात, बाह्य सेवा घेतलेली असते. ठीक आहे. त्यामुळं प्रामुख्याने कमी महत्त्वाची कामे, स्वच्छतागृह असेल, सॅनिटायझेशन आहे किंवा स्वीपर वगैरे पाहिले, सुरक्षा रक्षक, घरगुती किंवा पॅन्ट्री, उपाहारगृह ही बाह्यसेवेची उदाहरणं त्या ठिकाणी देता येतील. त्यामुळे कंपनी विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थेबरोबर औपचारिक करार करते आणि विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्था आवश्यक मनुष्यबळ कंपनीला पुरवतात आणि या संस्था त्यांच्या सेवांसाठी शुल्क आकारतात. त्यामुळे बाह्यसेवामुळे कंपनी त्यांच्या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकते आणि म्हणून आज बाह्यसेवा मोठमोठ्या ज्या व्यवसाय संस्था आहेत या मोठ्या व्यवसाय संस्था या बाह्य सेवा त्या ठिकाणी घेत असतात. विशिष्ट सेवा पुरवणाऱ्या संस्थांशी काही कमी महत्त्वाची कार्य करण्याचा करार म्हणजे बाह्य सेवा. तर बाह्य सेवा करण्याचा महत्त्वाचा फायदा याचा अर्थ त्या सेवेची एकूण जी किंमत असते, कॉस्ट असते, लागत किंमत म्हटलं की एकूण जी किंमत आहे किंमत कमी होत असते. आणि दुसरं म्हणजे त्या विशिष्ट सेवेमध्ये पारंगत असलेली जी काही सर्व कौशल्य असतात या कौशल्यपूर्ण सेवा आपण त्या व्यवसाय संस्थेला मिळू शकतात. म्हणजे चांगल्या दर्जामध्ये कमी किमतीमध्ये आपणाला त्या सेवा उपलब्ध होऊ शकतात. तर सामान्यतः संस्था त्यांच्या कमी महत्त्वपूर्ण कामासाठी बाहेरील सेवा किंवा आउटसोर्सिंगचा फायदा घेत असतात किंवा सेवा घेत असतात. अनेक कंपन्या आहेत, इस्पितळ आहेत, हॉस्पिटल इत्यादीमध्ये उपाहारगृहे, स्वच्छतागृहे यांच्याशी संबंधित सर्व कामाबद्दल बाहेरून सेवा घेतल्यात असतात. त्या सेवा घेण्यासाठी करार केला जातो आणि ही कामे ठेक्याने घेणारे ठेकेदार असतात, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे. त्यामुळं या सेवा पुरवणारे ठेकेदार असतात आणि ठेकेदार आणि कंपनी यांच्याशी करार होत असतो. कंपनी ठेकेदाराला पैसे देते, ठेकेदार आपले कर्मचारी त्या व्यवसाय संस्थेमध्ये नेमतात आणि त्या कर्मचाऱ्यांना पगार देत असतात. ठीक आहे. सर्वसामान्यपणे आता ही बाह्य सेवा जी आहे याच्यामध्ये दुसरं एक उदाहरण सांगता येतं की आउटसोर्सिंग उदाहरण देईल ते म्हणजे लग्न समारंभ असेल. लग्न करायचे नियोजन करणारा म्हणजे वेडिंग प्लॅनर सर्व सेवा बाहेरून घेतो. जसं सजावट आहे, जेवणाची व्यवस्था आहे, बँड आहे, या सर्व सेवा त्या त्या क्षेत्रातील निष्णात किंवा तज्ज्ञ व्यक्तींकडून घेतल्या जात असतात. किंवा हल्ली महानगरपालिका, नगरपालिकामध्ये घरगुती कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी म्हणजे कचरा उचलणाऱ्या आणि त्याची विल्हेवाट लावणाऱ्या खाजगी संस्थांकडून सुद्धा अशा सेवा घेतल्या जात असतात. आता बाह्य सेवेची गरज काय आहे लक्षात घ्या.
आज आपण जर पाहिलं तर संपूर्ण जगामध्ये बाह्य सेवा घेण्याचं आणि देण्याचं कार्य अतिशय विशेष पद्धतीने होत आहे. अनेक सेवांसाठी अतिशय सूक्ष्म आकर्षक कौशल्याची गरज असते आणि जागतिक स्तरावर आज प्रचंड स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये आज प्रत्येकाला आपलं उत्पादन हे अधिक दर्जेदार आधुनिक पद्धतीनं करणं आवश्यक आहे आणि त्या वस्तूच्या गुणवत्तेमध्ये कायमस्वरूपी सुधारणा करणं, गुणवत्ता उच्च निर्माण करणं हे आवश्यक आहे. तर जागतिक व्यापारामध्ये आपलं स्थान निश्चित करणं आणि आपला व्यवसाय वाढवणं यासाठी सगळ्या संस्था बांधील असतात किंवा कार्यरत असतात आणि म्हणूनच कंपन्या किंवा संस्था नव्याने आपल्या व्यवसायावर अधिक आपल्या व्यावसायिक कार्यावर जे महत्त्वाची कार्य आहेत, संशोधन वगैरे आहे, उत्पादनाचा दर्जा उंचावणं, संशोधन आणि विकास या महत्त्वाच्या कार्यावरती लक्ष घालू शकतात. आणि या सर्व कारणामुळं कमी महत्त्व असलेली क्षेत्रातील कामं जी आहेत हे विशिष्ट कामात कुशल असलेल्या सेवा देणाऱ्या संस्थांकडून घेण्यात येत असतात. आणि या सर्व गोष्टींचा विचार करण्याचा परिणाम म्हणूनच आज आउटसोर्सिंग किंवा बाह्य सेवा घेण्याची कल्पना किंवा एक पद्धत आज बऱ्याच मोठ्या संस्थांमध्ये आढळून आलेली आपल्याला दिसते. बाह्य सेवेचा सर्वसामान्यपणे अर्थ आणि त्याची गरज पाहिल्यानंतर आता आपण त्याचे फायदे बघू. प्रामुख्यानं आता पहिलं म्हटलं की एकूण किमतीचे फायदे. आता आपण सुरुवातीलाच म्हटलं त्याचा उद्देश असा आहे की किंमत लागत खर्च कमी करणं म्हणजे व्यवसायाचा खर्च कमी करणं. बाह्य सेवेमुळं व्यवसायाचा एकूण त्या सेवेसाठी येणारा खर्च जो आहे तो सेवेचा खर्च कमी येतो आणि त्यामुळे वेळेची आणि श्रमाची बचत होते. तसंच त्या कामासाठी कुठल्याही प्रकारे प्रशिक्षण द्यावं लागत नाही. त्या कर्मचाऱ्यांना आपण जो पगार जर त्यांना आपण नियमितपणे नेमलं असतं तर त्यांना द्यावा लागणारा पगार हा अधिक लागला असता. परंतु बाह्य सेवा दिल्यामुळं त्या कमी खर्चामध्ये ती सेवा आपल्याला उपलब्ध होऊ शकते. दुसरा फायदा सांगतात तर उद्योजक किंवा रोजगार आणि निर्यातीला उत्तेजन. बाह्य सेवा देणाऱ्या स्वतंत्र प्रकारचा एक रोजगार किंवा उद्योजक व्यवसाय संस्था निर्माण झालेला आहे. उदाहरणार्थ कॅटरिंग सेवा आहे किंवा सिक्युरिटी गार्ड आहे किंवा इवन कंपन्यांना किंवा सरकारला सुद्धा ड्रायव्हर्स आहे, ड्रायव्हरची सेवा आहे, सुरक्षा रक्षक आहेत, बँकामध्ये सुरक्षा रक्षक पुरवणं आहे, आरोग्य खातं असेल, संरक्षण खात्याच्या संरक्षण खात्यामध्ये ड्रायव्हर अजून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती नाही आहेत आउटसोर्सिंगमध्ये, पण आरोग्य खात्यामध्ये आपण जर पाहिलं किंवा पंचायत समिती आहे, अन्य स्थानिक स्वराज्य संस्था असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा वाहनावरती किंवा इवन वाहनासकट वाहन आणि ड्रायव्हर अशा प्रकारची वाहतूक सेवासुद्धा आज बाह्य सेवामुळं घेतल्यात असल्यामुळं त्या प्रकारचे व्यवसाय करणारे, त्या प्रकारच्या सेवा देणारे उद्योजक निर्माण झालेले आहेत आणि यामधूनच आज मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीला चालना मिळालेली आहे. तसंच निर्यातीला सुद्धा चालना मिळालेली आहे. तर तिसरा फायदा तो की कमी मनुष्यबळ खर्च. मनुष्यबळाची किंमत यजमान देशाच्या तुलनेनं खूपच कमी असते. याचा अर्थ काय की आपल्याला आवश्यक असणारं मनुष्यबळ हे कमी खर्चामध्ये उपलब्ध होत असतं. प्रामुख्याने अशा प्रकारच्या सेवा देणाऱ्या संस्था या ठेकेदाराच्या पद्धतीनं आपण घेत असल्यामुळं, करार पद्धत किंवा आउटसोर्सिंगमुळं आपण त्या सेवा घेत असल्यामुळं ते मनुष्यबळ कमी खर्चामध्ये उपलब्ध होऊ शकतं आणि तो खर्च कमी आल्यामुळं एकूण व्यवसायाचा खर्च आपण पहिला म्हटलं की एकूण खर्च कमी येतो. व्यवसायाचा एकूण खर्च कमी येण्याचं कारण हे बाह्य सेवा ज्या देतो त्या सेवा आपल्याला कमी किमतीमध्ये उपलब्ध होऊ शकत असतात. तर चौथा फायदा सांगतो की व्यावसायिक तज्ज्ञ किंवा उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ. चांगली गुणवत्ता, दर्जा चांगला असतो म्हणजे त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये कुशल असणारे कर्मचारी आपण त्या ठिकाणी नेमत असतो. उदाहरणार्थ सिक्युरिटी गार्ड आहे तर त्याच्या प्रकारचं प्रशिक्षण असणारे कर्मचारी असतील, बंदूकधारी असतात किंवा कॅन्टीन असेल किंवा लग्न समारंभामध्ये बँड असेल किंवा सजावट असेल, जेवण म्हणजे कॅटरिंग व्यवसाय आहे, हे कमी किमतीमध्ये आपण त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. पण त्यामधील ते तज्ज्ञ असतात किंवा ड्रायव्हर्स असतील, कौशल्य स्किलफुल ड्रायव्हर्स त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतात. हे चांगल्या दर्जाची सेवा आपल्याला मिळू शकते. त्या कामातील त्रुटी कमी करण्यासाठी कार्य करतात.
म्हणजे एकूणच प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर चांगल्या दर्जाचं मनुष्यबळ त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं. दर्जा सुधारण्यावरती. आणि यामुळे लक्षात घ्या, आता पुढचं म्हटलं की आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवरती भर. आता मूळ प्रक्रियेवरती भर याचा अर्थ संस्थेचं जे मुख्य कार्य आहे या मुख्य कार्यावरती लक्ष केंद्रित करता येतं. संस्थांनी आपला वेळ, पैसा किंवा श्रम हा कोणत्या कार्यावरती खर्च करावा. जे कमी महत्त्वाची कार्यही बाह्यसेवामार्फत केल्यामुळं त्यांच्याकडे उपलब्ध असणारा वेळ हा अधिक चांगल्या प्रकारचा म्हणजे वस्तू दर्जा सुधारण्यावरती करू शकतात. उत्पादनाची गुणवत्ता अधिकाधिक चांगल्या प्रकारे कशी राखता येईल, सुधारता येईल, गुणवत्ता अधिकाधिक कशी विकसित करता येईल, संशोधन कार्य कसं हाती घेता येईल याच्यावरती अधिकाधिक लक्ष केंद्रित करतात, की ज्यामुळं त्या व्यवसायाचं बाजारपेठेमध्ये असणारं नावलौकिक हे वाढू शकतं. मी ते म्हटलंय, बाह्य सेवांच्या मदतीनं कंपन्या त्यांच्या महत्त्वाच्या कामावरती लक्ष केंद्रित करू शकतात आणि त्यामुळं अधिक मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, कमी किंमत ते ठेवू शकतात आणि अधिक उलाढाल झाल्यामुळं त्या व्यवसाय संस्थांना अधिक चांगला नफा त्या ठिकाणी उपलब्ध त्या नफा मिळू शकतो. उत्पादनाची गुणवत्ता ही निश्चितच वाढत असते. आता 6वा बाजारांमध्ये गुंतवणुकीची आवश्यकता कमी आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर किंवा पायाभूत सुविधावरील गुंतवणुकीवर बाह्य सेवेमुळे बचत होते आणि बाह्य सेवा भागीदाराला सुद्धा संपूर्ण पायाभूत सुविधा हाताळू देते. म्हणजे काय की ज्याला आपण बाह्य सेवा दिलेल्या आहेत त्यासाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान असेल किंवा सॉफ्टवेअर हे व्यवसाय संस्थेला खर्च करावा लागत नाही. आणि ज्यांनी ते काम घेतलेलं आहे, ज्या व्यक्तीनं बाह्य सेवा देण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं आहे त्यांना सुद्धा आपलं स्वतंत्र जागेची आवश्यकता भासत नाही. पायाभूत सुविधा असतात, या पायाभूत सुविधा त्यांना त्या व्यवसाय संस्थेकडून मिळत असतात आणि तर त्यांनाही गुंतवणूक कमी करावी लागते. म्हणजे बाह्यसेवा घेणारे आणि बाह्यसेवा देणारे या दोघांच्या दृष्टीने सुद्धा गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक कमी प्रमाणामध्ये केली तरी सुद्धा चालू शकते किंवा त्या गुंतवणुकीचं प्रमाण हे कमी होऊ शकतं. कमी गुंतवणूक करून अधिक चांगल्या प्रकारची सेवा ही देता येत असते. तर कार्यक्षमता आणि उत्पादकतेमध्ये वाढ. आता आपण मगाशीच म्हटलं आहे की गुंतवणूक कमी आहे, तज्ज्ञ सेवा मिळतात किंवा बाह्य सेवा दिल्यामुळं जे प्रमुख अधिकारी आहेत किंवा व्यवस्थापन अधिक महत्त्वाच्या विभागावरती आपलं लक्ष केंद्रित करू शकतं आणि अधिक लक्ष केंद्रित केल्यामुळं उत्पादनाचा दर्जा हा नेहमीच अधिकाधिक चांगला विकसित करता येत असतो. म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्यावरती अधिक लक्ष देता आल्यामुळं व्यवसायामध्ये कार्यक्षमता वाढत असते आणि कार्यक्षमता वाढली की आपोआपच उत्पादकता वाढत असते. कमीत कमी उत्पादन खर्चामध्ये अधिकाधिक दर्जेदार असं उत्पादन त्या ठिकाणी व्यवसाय संस्थेला घेता येणं शक्य होत असतं. नंतर शेवटचा फायदा सांगता येईल की ज्ञानाची देवाणघेवाण. बाह्य सेवा ही संघटनेला ज्ञान आणि उत्कृष्ट कृतीचे एकमेकाशी आदान प्रदान करते. म्हणजे बाह्य सेवा देणारी संघटना, त्याचे कर्मचारी आणि आपली व्यवसाय संस्था या परस्परांमध्ये नेहमी संपर्क आल्यामुळं, संदेशवहन झाल्यामुळं विचाराची देवाणघेवाण त्या ठिकाणी होत असते आणि त्या विचाराच्या देवाणघेवाणीमधून अधिक चांगल्या प्रकारे काम करता येणं हे शक्य होत असतं. त्यामुळे त्या संस्था सक्षम बनतात आणि दोन्ही संघटनांचा विकास होतो आणि नावलौकिक वाढीला मदत होत असते. व्यवसायाचं नावलौकिक बाजारपेठेमध्ये वाढत असतो. आणि अशा प्रकारे 7 ते 8 फायदे आपल्याला सांगता येतील. आउटसोर्सिंगचे फायदे जास्त आहेत. आता दोष पण त्याच्यामध्ये आहेत. दोन बाजू असतात. कुठल्याही व्यवसाय संस्था असू द्या, काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. तोट्यांसुद्धा आपण त्याच्यामध्ये एक उल्लेख करू. 4-5 तोटे त्या ठिकाणी सांगता येतील. पहिला तोटा सांगतात की ग्राहकाकडे लक्ष नाही. तर लक्ष नाही याचा अर्थ व्यक्तिगत तिथं लक्ष देऊ शकत नाही. कारण बाह्य सेवा देणारा एकाच वेळी अनेक संस्थांशी व्यवहार करत असतात. ठेकेदार जो आहे तो ठेकेदार एकाच व्यवसाय संस्थेला सेवा देतो असं नाही, अनेक व्यवसाय संस्थेला सेवा देत असतो.
आणि त्यामुळं एकापेक्षा जास्त संस्थांच्या गरजा भागू शकतात. परंतु अशा परिस्थितीत त्याला एखाद्या स्वतंत्र संस्थेकडं पूर्ण लक्ष देता येत नाही आणि त्यामुळं त्या संस्थेला त्याचा त्रास होऊ शकतो. दुसरा दोष सांगतो तो की गोपनीयतेचा धोका. संघटनेची गोपनीयता, त्या महत्वाची जी माहिती आहे ती माहिती बाहेरील व्यक्तीपर्यंत जाऊ शकते, बाहेर व्यक्तीला प्रकट केली जाऊ शकते आणि त्यामुळं सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आपली माहिती ही बाहेर जर गेली तर त्या माहितीचा गैरफायदा काही वेळा ठेकेदाराच्या माध्यमातून अन्य संस्था त्या ठिकाणी घेऊ शकतात. तर नैतिक समस्या म्हणजे म्हटलं नैतिकचा एक दोष त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणजे कसं आहे की कधी कधी संस्था नैतिक गोष्टीकडे दुर्लक्ष करतात ज्यांचा संबंध बाह्य सेवा किंवा आउटसोर्सिंगशी आहे. उदाहरणार्थ एक देश दुसऱ्या देशातील अशा वस्तूंची आयात करतो की ज्यामध्ये वस्तूंचं उत्पादन करताना बालमजुरीचा उपयोग केला गेलेला असतो. म्हणजे बालमजूर सुद्धा त्या ठिकाणी कामाला लावले जाऊ शकतात की जे नैतिकतेला बाधक आहे. ज्या देशामध्ये बालमजुरी कायदा कडक असतो अशा देशामध्ये सुद्धा या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. म्हणजे आउटसोर्सिंगच्या माध्यमातून म्हणजे कमी किमतीमध्ये मनुष्यबळ उपलब्ध व्हावं त्यासाठी ठेकेदार अशा बालमजुरांना सुद्धा कामाला लावू शकतात आणि यामधून त्यांचं शोषण, शारीरिक आणि आर्थिक शोषण त्या ठिकाणी केलं जाऊ शकतं. त्यानंतर सेवा सांगतात की असंतोषजनक सेवा किंवा सेवा योग्य प्रकारच्या मिळतात असं नाही. बाह्यसेवेचा दर्जा जो आहे हा दर्जा कधी कधी दिलेल्या प्रमाणकाच्या बरोबरीचा नसतो. निकृष्ट दर्जा किंवा म्हटलं खाली याच्यामध्ये इतर तोट्याने म्हटलंय गुणवत्ता, वस्तूची गुणवत्ता कमी असणं आणि त्यामुळं समस्या निर्माण होऊ शकते. समस्या निर्माण होऊ शकतात. वस्तू किंवा सेवेच्या वितरणावर विलंब होऊ शकतो. त्यानंतर पुढचा दोष सांगता येतो की संवादाचा अभाव. त्या ठिकाणी कम्युनिकेशन गॅप होऊ शकतो. म्हणजे ज्या व्यवसाय संस्थेनं या बाह्यसेवा घेतलेल्या आहेत त्या व्यवसाय संस्थेचा प्रमुख आणि जो ठेकेदार बाह्यसेवा देत आहे तो ठेकेदार हे प्रत्यक्ष त्या ठिकाणी कुठेही एक नेहमीच कामामध्ये एकत्र येऊ शकत नाही. जे ज्यानं बाह्यसेवा घेतलेल्या आहेत त्या ठिकाणी जे ठेकेदाराचे कर्मचारी बाह्यसेवा देत असतात त्यांच्यामध्ये आणि ज्यांनी त्या बाह्यसेवा घेतलेल्या आहेत अशा व्यवसाय संस्थेच्या प्रमुखामध्ये संवाद होत नाही आणि त्यामुळे एखाद्या वेळी करारामधून गैरसमज निर्माण होऊ शकतात. कराराचा गैरसमज आहे, संवादाचा अभाव आहे की ज्यामधून जर कराराप्रमाणे ती सेवा दिली जात नसेल तर ती सेवा अधिक चांगल्या प्रकारे मिळण्यासाठी किंवा करारामध्ये ठरल्याप्रमाणे ती सेवा मिळण्यासाठी अधिक वेळ जाऊ शकतो. कारण प्रत्यक्ष नियंत्रण त्या सेवेवरती प्रत्यक्ष नियंत्रण कोणाचं नसतं. अशा प्रकारे काही तोटे त्याच्यामध्ये सांगता येतील, बाह्यसेवेचे दोष. परंतु दोषपेक्षा सुद्धा आज आपण जर पाहिलं तर जागतिक स्पर्धेमध्ये मोठ्या व्यवसाय संस्थांना टिकून राहण्यासाठी आणि किंमत कमी ठेवणं आणि गुणवत्ता सुधारणं या दृष्टीनं महत्त्वाच्या विभागावरती लक्ष ठेवण्याकरिता कमी महत्त्वाची कामं ही करार पद्धतीनं ठेका देऊन किंवा बाह्यसेवेच्या म्हणजे बाहेरील व्यक्तींकडून तो करून घेणं हे अधिक फायदेशीर ठरतं. अशा प्रकारे बाह्यसेवा त्याचे फायदे आणि तोटे थोडक्यामध्ये आपण त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आहे. थँक्स. काय 5 मिनिटात